नमस्कार मंडळी. आयच्या 3 सांजेन तुमकां येवकार. आयची कार्यावळ सुरवात करच्या पयलीं हांव तुमकां एक गजाल सांगूं इच्छिता. केपें हांगा मळकर्णे ह्या गांवांतल्या गव्हर्मेंट हायस्कुलाची हेडमिस्ट्रेस सिंधू प्रभुदेसाय नायक हांकां नॅशनल टिचर्स अवॉर्ड फॉर 2020 फावो जाला. खरें तर ही गजाल आमच्या सगळ्यांच खातीर खूब अभिमानाची बाब आसा. She is one of the 47 lecturers to have received this award on the occasion of the 59th Teachers' Day celebration. She has initiated many such programs that have encouraged children to learn. She has not only improved the infrastructure of her school, but has also initiated a digital library, set up a herbal garden, a kitchen garden, and a compost unit for her school. We at Vinson Academy of Film and Media salute her for her commitment to education. Congratulations, Sindhu. We wish you many more milestones. Up next, we have a very special guest. आज आम्ही गप्पा करणार आहोत मराठी चित्रपट सृष्टीतले अभिनेते आणि दिग्दर्शक पुष्कर जोग यांच्याबरोबर. हॅलो पुष्कर, 3 सांज या आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर्वप्रथम आपल्या नवीन चित्रपटाच्या कंप्लिशनसाठी अभिनंदन. कॅन यू टेल अस अ लिटल अबाउट दिस फिल्म ऑफ युअर्स? कारण आम्हा सगळ्यांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे की ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही हा सिनेमा कंप्लीट कसा केलात. आणि ऑफकोर्स we also want to know the release date for the film. So it's basically called Well Done Baby, and I was fortunate enough to finish the shooting of that film before the lockdown. आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की COVID-19 will strike us, but मार्च महिन्यात लॉकडाऊन अनाऊन्स झाला आणि वेल डन बेबीचं सगळं पोस्ट प्रोडक्शन थांबलं. पण मी खूप होपफुल होतो की लवकरच लॉकडाऊन संपेल. पण जसं एप्रिल आला, मे आला, तसं थोडंसं साईन्स जरासा एकदमच ऑमिनस वाटायला लागल्या की मला वाटलं की यार हा लॉकडाऊन तर काही संपणार नाही आता लवकर. सो मी एक टॅक्टिक केली. माझ्या एडिटरच्या घरी त्याचं मशीन होतं, एडिटिंग सॉफ्टवेअर त्याकडे होतं. सो सगळं मेल थ्रू त्याला ट्रान्सफर केले आम्ही फाईल्स. आणि फॉर्च्युनेटली आम्ही वर्क फ्रॉम होम जसं गव्हर्नमेंटनी सांगितलं होतं तसं आम्ही स्टार्ट केलं. एडिटिंग झालं, DI कलर करेक्शन आपण ज्याला म्हणतो ते झालं, बॅकग्राऊंड म्युझिक झालं, बिकॉज एव्हरीबडी वॉज वर्किंग फ्रॉम होम. आणि फॉर्च्युनेटली ऑल माय टेक्निशियन्स हॅड देअर ओन सॉफ्टवेअर्स इन देअर हाऊस. सो फॉर्च्युनेटली हे सगळं झालं. पण एक चॅलेंज आमच्या समोर आलं ते म्हणजे डबिंग. बिकॉज डबिंग आम्हाला स्टुडिओमध्ये जाऊनच करायचं होतं. त्याच्यासाठी आम्हाला थांबायला लागलं. जसं अनलॉक झालं, अनलॉक 1.0 किंवा 2.0 जसं सुरू झालं तसं मी प्लॅन केलं अँड वी स्टार्टेड डबिंग फॉर द फिल्म. सो हळूहळू आमचं डबिंग सुरू झालं आणि दॅट्स हाऊ वी स्टार्टेड द पोस्ट प्रोडक्शन डबिंग. देन इट वॉज इझी बिकॉज एकदा डबिंग झालं की फक्त फायनल मिक्सिंग राहिलं होतं. आणि फायनल मिक्सिंग आय थिंक आमचं ऑगस्ट महिन्यात झालं. बट डेफिनेटली इट वॉज चॅलेंजिंग बिकॉज वी लॉस्ट अ लॉट ऑफ मंथ्स. खूप टाईम गेला ह्याच्यात. सो खूप चॅलेंजिंग फेज होता आमच्या सगळ्यांसाठीच. पण फायनली आय शुड से टू माय टीम, वेल डन टू माय टीम. वेल डन बेबी इज अ फिल्म विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. इट्स अबाउट पेरेंटिंग. पेरेंटिंग हा विषय खूप फिल्म्समध्ये एक्सप्लोर नाही केलेला किंवा कधीच एक्सप्लोर नाही झालेला. की वेन अ कपल गोज थ्रू अ पेरेंटिंग फेज और अ पेरेंटिंग कोर्स, व्हॉट हॅपन्स सगळेजण म्हणतात की तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घ्या, तिला हे द्या, तिला ते द्या. पण त्या बिचाऱ्या नवऱ्याच्या मनात काय चालू असतं हे कोणालाच पडलेलं नसतं किंवा ते इग्नोर केलं जातं. सो इट्स अ टेक ऑन टुडेज रिलेशनशिप्स, टुडेज हाऊ अ मॉडर्न कपल हँडल्स पेरेंटिंग अँड व्हॉट आर द चॅलेंजेस दे गो थ्रू. This film is for all the modern couples of today and the ladies who are pregnant.
and what you shouldn't do, and how to get back your relationship on track. Yes, um, on your platform, I'm going to definitely announce that this film of mine, Well Done Baby, is going to release on a direct to OTT and satellite. It would release before Diwali, and I definitely am looking forward for all of you to watch Well Done Baby, because त्याच्यात काम थोडं माझं बरं झालंय असं मला वाटतं. So please, whenever Well Done Baby releases, please go and watch it. Go nahi, please watch it in your houses. वाह! म्हणजे लिटरली वर्क फ्रॉम होम करून आपण मूव्ही कंप्लीट केलात. पुष्कर, आपण ॲक्टर तर आहातच, पण एक डिरेक्टर असल्याचाही अनुभव आहे आपल्याला. तर फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह कॅन यू टेल अस व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन द मराठी अँड हिंदी फिल्म इंडस्ट्रीज? फरक खूप आहे. एक तर बजेटचा खूप मोठा फरक आहे. अनफॉर्च्युनेटली काय आहे ना, की जिओग्राफिकली बॉम्बे कम्स इन लाईक मुंबई आणि बॉलिवूड हे एकाच एरियामध्ये आहे, आणि मराठी फिल्म इंडस्ट्री सुद्धा मुंबईतच आहे. सो द ऑडियन्स गेट्स डिवायडेड. ऑफकोर्स हिंदी फिल्मचा कॅनव्हास खूप मोठं आहे, बिकॉज तेवढी रिकव्हरी आहे. मराठीमध्ये रिकव्हरी तेवढी नाही असं मी म्हणेन. बट इफ यू ask me about content, I think there is no competition to Marathi content. Marathi content has surprised many over the years. Like you take films like Nata Samrat, or right from Dr. Lagu's time, Kashinath Ghanekar's time. They are wonderful theatre plays. They're wonderful directors. Like right from V. Shantaram sir to Mahesh Manjrekar to Sachin Pilgaonkar sir to Mahesh Kothare, brilliant filmmakers. आता OTT platforms मुळे ते बदलत चाललंय. People are ready to watch different type of content, more realistic content. People are open. People have become very mature. So I feel even in Marathi, जर अशा वेब सिरीज यायला लागल्या जे की रिअलिस्टिक कॉन्टेंटला प्रमोट करतील, तर आय थिंक मराठी कॉन्टेंट सुद्धा त्या लेवलला पोचेल. So Pushkar, you started very young. Your acting career began at the age of 4, and you worked extensively since then in both the Hindi and Marathi film industries. I'm sure you would have witnessed a lot of changes over the years. Can you tell us something about these changes you've seen? फरक खूप झालेला आहे. तेव्हा ना एक सुख असायचं. कसलं ते सांगतो. तेव्हा सोशल मीडिया नसायचं. सोशल मीडिया ना हे खूप डिस्ट्रक्टिव्ह मीडियम झालेलं आहे ॲक्टर्ससाठी. इट्स अ प्रेशर फॉर मी. I don't like social media so much, but I have to be in the news. I have to connect with my fans. I have to talk with them. की what am I doing? मी आता काय करतोय? मी वर्कआउट असा करतो. मी माझ्या फॅमिलीबरोबर असा खेळतो. मी असे इंटरव्ह्यूज देतो. So I have to be there in the news. I have to. It's a pressure for me. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे काही नव्हतं. टिकटॉक किंवा हेलो ॲप असं काही नव्हतं. तेव्हा ना पीस असायचं. तेव्हा फक्त न्यूजपेपर आणि टी व्ही इथूनच तुमचे न्यूज लोकांना कळायचे. खूप छान पीसफुल असायचं. पण आता सोशल मीडिया प्रेशर खूप आलेलं आहे. आजकालची पिढी जी आहे यंगस्टर्सची, ती मला थोडीशी माजलेली वाटते. थोडी सिनियर्सना रिस्पेक्ट देत नाहीत, आणि अर्ध्या हळकुंड्याने पिवळे झालेले व्यक्ती असे मला वाटतात काही लोक. तुम्ही आमचे सिनियर्स जर पाहिले, किंवा जे आम्ही ज्यांना फॉलो करायचो, दे आर सो हंबल. म्हणजे यू नेम इट, दे आर सो हंबल, आणि म्हणूनच ते ग्रेट आहेत. तर हे चेंज झालेलं आहे आता, आणि हे सोशल मीडियामुळे झालेलं आहे की माझे मिलियन फॉलोअर्स आहेत म्हणून मी कशीही वागली तरी चालेल, किंवा मी कसंही वागलो तरी चालेल. सो आय टेल माय फॉलोअर्स और माय फॅन्स, माय फ्रेंड्स, की देर इज नथिंग लाईक स्टारडम इन दिस लाईफ. तुम्ही आज लाईफ जगताय, उद्या तुम्ही हे सगळं काही वर घेऊन जाणार नाही आहात. यू हॅव टू जस्ट गो अँड लिव्ह. यू कांट टेक युअर स्टारडम अपस्टेअर्स. You just have to be grounded.
Pushkar, you've worked with many legendary actors and directors, but I'm sure there are still some that you aspire to work with. So, असा कोणी actor आहे का with whom you would love to share screen space, or is there any director that you are longing to work with? I want to, work with directors who are just so raw in their taking, raw in their approach. I think Anurag Kashyap is one. I was a huge fan of Yash Chopra films, and I wish I could do Salam Namaste once in Marathi. I am in love with that lover boy character of Saif Ali Khan from Salam Namaste. I love those characters, those colorful men from foreign countries who, those, what do you say, those rom-coms. There are many films, I guess Titanic as well. Yeah, it's an old film, but it's mind-blowing, the way it's been shot, the emotions of Jack Dawson and Kate Winslet, it's mind-blowing. That's quite a wish list, and we hope you get to fulfill as many as possible. Yeah, and one more film I want to do if given a chance. It's any superhero film. It's any superhero film. As a kid, I always enjoyed Superman, Batman, and I want to do a superhero film ever. Like if made in Marathi, best, but if made in Hindi or any language, I would love to be a part of a superhero film. But haven't you already played a superhero? Yeah, actually, the film झालेली आहे. If you know a film called Zabardast, it was my first film as a matured hero. So that was a superhero film where I flew, tying cables and harness to my body. It was such an enriching experience. I can't explain. If I could just sum it up, it was pain, passion, perseverance, hard work, lot of sweat, blood, and tears. It was a mind-blowing experience. It was Mahesh Kothare's film. He directed that film. I was an actor. Wow. Being an actor is no cakewalk, for sure. Pushkar, you have participated in Big Boss Marathi in the season 1. What was your experience like? And did that really make any difference to your career as an actor? Oh my God, Big Boss was terribly difficult. 100 दिवस मी त्या घरात राहिलो. त्या घराने मला खऱ्या अर्थाने जगायला शिकवलं. एक माणूस म्हणून तुम्ही बदलता. आपण जेव्हा नॉर्मली राहतो इथे घरात आपल्या आणि जे आपण कंप्लेंट्स करतो ना की हे नाहीये ते नाहीये, तिथे हे सगळे टँट्रम्स निघून जातात तुमचे. तुम्हाला कळतं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लाईफमध्ये क्रिप करून चालत नाही. तुम्हाला तुमच्या फॅमिलीची खऱ्या अर्थाने किंमत कळते. तिथे लोकांना वाटतं की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे, बिग बॉस असं आहे तसं आहे. इथे मला हे सांगावंसं वाटेल सगळ्यांना की बिग बॉस हे अजिबातच स्क्रिप्टेड नाहीये. इट इज अ फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट. ही युनिक कॉन्सेप्ट अशा शोची ज्यांनी कुणी निर्माण केली त्याला हॅट्स ऑफ आहेत. तिथे सगळ्या गोष्टी आम्हाला स्वतः करायला लागायच्या. फॉर एक्झाम्पल कुकिंग, भांडी घासणं, टॉयलेट साफ करणं, हे मी कधी आयुष्यात केलेलं नव्हतं. ते मी तिथे जाऊन केलं आणि इट जस्ट चेंजेस यू ॲज अ ह्युमन. म्हणजे अक्षरशः आम्ही 100 दिवस त्या घरात काढले. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा 99th डेला क्रू आत येतो, बिकॉज आमचं फिनाले ॲक्ट्स शूट करायचे असतात. जेव्हा 99th डेला आम्ही माणसांना पाहिलं ना, तेव्हा आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. म्हणजे आम्ही टॉप 5 राहिलो होतो, टॉप 6 राहिलो होतो. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं कारण की आम्ही माणसांना पाहिलं. सो इफ एनीबडी आस्क्ड मी की वुड यू लाईक टू गो अगेन, माय आन्सर वुड बी नो. इट चेंज माय लाईफ. बिग बॉस वॉज माय रिबर्थ ॲज अन ॲक्टर. बिकॉज त्याच्या आधी काय होतं ना, अनफॉर्च्युनेटली इन आवर इंडस्ट्री तुमच्या सक्सेसची पावती तुम्हाला समोरच्याला द्यायला लागते. यू गिव्ह अ सिरीज ऑफ फ्लॉप्स, नोबडी केअर्स. you're there in the industry, you do shows, events, you keep on doing films. Nobody is bothered. Only people will bother if you have certain kind of success.
चढ़ते सूरज को सलाम है. Somebody from one of my friends pointed it out, and it kind of insulted me, but at the same time it shook me up. At the same time it was like कुछ करके दिखाते हैं भाई. But I was aware की हे जरी झालं तरी हे शाबूत ठेवायचं आहे, पाय जमिनीवर ठेवायचे, जे काही होईल you have to be grounded. So this happened. I got a lot of offers. I got a lot of media interviews. People started taking me seriously. My colleagues started behaving differently with me. I was suddenly on the map. Unbelievable that a reality show can have this kind of an impact on one's career. Pushkar, it was lovely having you over here, and we've enjoyed our conversation with you. We wish you all the best for your movie's release. I'm sure your fans are all eagerly awaiting it. Is there something that you'd like to share with our viewers before you leave? I firmly believe talent is nothing without opportunities, and when you have the opportunity, grab it with both hands. So Vincent Film Academy in Goa, Mr. Sanjay Shetty is doing such a wonderful job for all the youngsters in Goa and for the Konkani people there. He's a dear friend of mine, and the work he is putting in for the film aspiring talents of film and media is tremendous. I had the honor and the privilege to perform in the Goa Marathi Film Festival last year. I did a small act, and असे ऑन्टरप्रेनर्स असतात ना संजय सरांसारखे, हे सगळ्यांना इन्स्पायर करतात. आणि फॉर मी ॲज अन ॲक्टर, if he wants any time that I can share my experience with the Film Academy, with Vincent Film Academy, I'd be happy to come there and chat with the students, or share my experience with the students, because I firmly believe that एक प्लॅटफॉर्म देणं गरजेचं असतं. आणि संजय शेटे सर विन्सेंट फिल्म अकॅडमीच्या मार्फत तुम्हाला एक संधी देत आहेत, तुम्हाला एक प्लॅटफॉर्म करून देत आहेत. सो त्या संधीचं तुम्ही सोनं करा. That was the dashing Pushkar Zog for you all. We come to the end of today's episode. तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये लिहून आम्हाला कळवा. Do like, share and subscribe to our channel. If you wish to receive future notifications, do click on the bell icon. We will meet again tomorrow at 7 p.m. Until then, Mogas.